कर्क राशीसाठी अनंत चतुर्दशीचे 14 गाठीचे अनंत सूत्रांचे रहस्य. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, अनंत चतुर्दशी हा दिवस गणेश विसर्जनामुळे जसा प्रसिद्ध आहे तसाच भगवान विष्णूंचा अनंत वृत्तामुळेही महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी 14 गाठींचे अनंत सूत्र बांधण्याची परंपरा आहे. पण जर तुम्ही कर्क राशीचे असाल तर हा दिवस तुमच्यासाठी अधिक शुभ आणि खास असतो. कारण कर्क राशीचे अधिपती चंद्रदेव आहेत आणि या व्रताचे थेट संबंध चंद्र व विष्णूशी आहे. कर्क राशीसाठी अनंत सूत्राचे रहस्य. भावनिक स्थैर्य मिळवणे. कर्क राशीचे लोक भावनिक, संवेदनशील आणि कुटुंबाभोवती फिरणारे असतात. अनंत सूत्र बांधल्याने त्यांना मनाची शांती मिळते आणि असुरक्षिततेची भावना कमी होते. 14 गाठींचे महत्त्व. मित्रांनो, अनंत सूत्रामध्ये 14 गाठी बांधतात. या 14 गाठी म्हणजे 14 लोकांचे भूलोक ते ब्रह्मलोक प्रतीक. त्या गाठी म्हणजे जीवनातील सर्व अडचणींवर मात करण्याची ताकद. नंबर 3, कौटुंबिक सुख. कर्क राशीवाल्यांसाठी घरचं सुख महत्वाचं असतं. या दिवशी अनंत सूत्रा बांधल्याने घरात शांती, प्रेम आणि ऐक्य टिकते. आर्थिक सुरक्षितता. मित्रांनो, कर्क राशीचे लोक पैशाबद्दल चिंतित असतात. विष्णूच्या कृपेने बांधलेले सूत्र अधिक स्थैर्य व समृद्ध देते. चंद्रदोष शांती. मित्रांनो, कर्क राशीवाल्यांना चंद्रामुळे मानसिक ताण, भीती आणि असुरक्षितता त्रासदायक ठरते. अनंत व्रत केल्याने चंद्राशी निगडीत दोष कमी होतात. अनंत चतुर्दशीसाठी कर्क राशीचे खास उपाय. अनंत सूत्र उजव्या हाताला बांधतात. संरक्षण आणि आशीर्वाद लाभतो. श्री विष्णूला तुळशीपत्र व पांढरे फूल अर्पण करा. चंद्र आणि विष्णूची कृपा मिळते. दुधाचं दान करा. मानसिक शांती आणि कौटुंबिक सुख वाढते. ओम अनंताय नमः मंत्राचा 108 वेळा जप करा. मन स्थिर होतं. गणपती विसर्जनासोबत प्रार्थना करा. जुनं दुःख सोडून नवं जीवन स्वीकार. आजच्या काळात महत्त्व. आधुनिक जीवनात कर्क राशीचे लोक पटकन असुरक्षित होतात. नोकरीत स्थैर्य नसेल तर नात्यामध्ये तणाव देखील असेल तरी देखील ते अस्थिर होतात किंवा पैशाबाबत भीती असेल. अशा वेळी अनंत सूत्रच बांधून केलेले व्रत त्यांना नवीन ताकद, आत्मविश्वास आणि सुरक्षिततेची भावना देते. मित्रांनो, यातून एवढाच निष्कर्ष निघतो की कर्क राशीवाल्यांसाठी अनंत चतुर्दशी हा केवळ धार्मिक सण नाही तर मन, कुटुंब आणि जीवन सुरक्षित करणारा दिवस आहे. 14 कुटुंबाची सूत्र हे फक्त दोर नाही तर सुरक्षेची, श्रद्धेची आणि समृद्धीचे प्रतीक आहे. त्यामुळे कर्क राशीवाल्यांनी या दिवशी अनंत सूत्र नक्की बांधावं, व्रत करावं आणि अनंत आनंदाचा अनुभव घ्यावा. मित्रांनो, तुम्ही कर्क राशी आहात का? यावर्षी अनंत सूत्र बांधणार असाल तर तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.